मध्ये आहे कणकवली. खास भेटायला रात्री आला 9:30 वाजता. इथे राहायला त्याला जागा नाही, मित्राकडे राहायला खास भेटायला आला. आणि मग मी त्याचा फीडबॅक त्याला दिला. तो फीडबॅक ते बघून त्याला एवढं तो खुश झाला. तुझा फीडबॅक पण शोधतो मी. तो फीडबॅक आहे त्यावेळी एवढं वाटत नाही की आपण सरांमध्ये दिलं. आता मी आला की तुला ते खूपच चांगलं वाटतं. त्याला शोधणं कठीण असतं. पण तसं सगळे स्टुडंट हे पण खूप चांगले स्टुडंट आणि फक्त एवढं की तेवढा स्ट्रिक यांच्याकडून झालं नाही. ते लकी आहे, ते खूप लकी. पण त्याला हे सांग की मी स्ट्रिक झाल्यावरती काय ते थोडी आयडिया तुम्हाला दिली आहे. तुम्ही ह्यांना एवढं सांगतो की मला होती स्ट्रिक व्हायला लावू नका. तुम्ही तुम्हाला सांगितलं तसं काम करत नाही. ठीक आहे, स्ट्रिक झाला की मग मी सगळ्यात तुम्हाला बोलवणार, मम्मी पप्पांना बोलवणार, सगळे एक्सपिरियन्स करणार आता काय करायचं. मग ते तुम्हाला काहीतरी बोलणार, मी काहीतरी पनिशमेंट देणार. सगळ्या अशा गोष्टी चालणार. त्यापेक्षा आपलं आनंदाने स्टडी होत राहतो. आणि एक लेक्चर जर मिस झाला तर किती लॉस होतो हे तुम्हाला पण समजतं. बरोबर आहे. सगळं माझा एक लेक्चर म्हणजे एक ट्रेनिंग. त्यामुळे तुम्ही तो मिस करू नका. मी बोलली काही पॉसिबल नाही. पॅरेंट्स बाहेर कुठून पण अरेंज करा या कसं पण या. तुम्हाला काही इश्यू असलं ना सरांना सांगा, मॅमला सांगा आणि या लेक्चरला या. समजलं. एक पण चुकू नका, प्लीज चुकू नका. तुमच्यासाठी फायदा नाही, बाकी कोणासाठी नाही. आणि तुम्ही बोलू शकता. सगळ्यांमध्ये ते स्पार्क असलं पाहिजे आणि आहे. सगळ्यांमध्ये ते स्पार्क आहे की ते त्यांचं पर्टिक्युलर ड्रीम अचीव करू शकता. फक्त तुम्हाला केलं पाहिजे. करा आणि कराल तुम्ही, माहिती आहे. फक्त तुम्हाला जस्ट मोटिवेट करण्यासाठी आली आणि थोडे पॉईंट सांगण्यासाठी आली. आणि मग आज जायच्या वेळी तुम्हाला होमवर्क हाच आहे की तुमचं गोल ठरवा आणि एका पेपरवर लिहा आणि कुठेतरी ते तुम्ही तुमच्या बॉलला स्टिक करून ठेवा. की दिवस रात्र दिसलं पाहिजे. दिवस रात्र दिसलं पाहिजे. हा एक असा होमवर्क. बाकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही मॅनेज केलं असतं सगळे बुक्स वगैरे. आज हॉलिडे आहे, त्या हॉलिडेचं टाइम टेबल फॉलो करून तुम्ही चॅप्टर कम्प्लीट करून टाका रात्रीपर्यंत. म्हणजे उद्यापासून चालू करा की नाही, त्या आजपासूनच चालू करा. थोडंसं रिलॅक्स व्हाल तुम्ही. ठीक आहे, तुमच्याकडे खूप वर्कलोड आहे, तो कमी होऊन जाईल. हां, आणि हे फॉलो करताना सुद्धा तुम्हाला काय डिफिकल्टी होत आहे तर तुम्ही कायद्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मला ती खूप बिझी असते. MBBS होणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. समजलं. सगळं सोडून फक्त अभ्यासच करायला लागतो आणि असं ती करते. समजलं. इतकं मला आनंद होतो तिला बघून की ते मी पण सांगू शकत नाही. खूपच. आणि जो स्टडी करतो ना, जो मेहनत घेतो तो नक्कीच पुढे जातो. समजलं. असं नाही की स्टडी केल्यावरती 98% मिळवले पाहिजे तर तो पुढे जातो. एक स्टुडंट 90 वाला असतो, एक स्टुडंट 98 वाला असतो. दोन्ही हुशारच आहेत. समजलं. पण कोण खूप मेहनत घेतो, कोण मध्येच थांबतो याच्यावरती असतं. तर आपण खूप अभ्यास करायचा, थांबायचं बिलकुल नाही. कधीच थांबायचं नसतं. मी माझ्या लाईफमध्ये सुद्धा कधीच थांबलो. आतापर्यंत आमचं स्टडी चालूच आहे, काय ना काय करत असतो. आणि तुमच्याकडे किती मेहनत घेतो हे तुम्हाला काय माहिती आहे. मी ते माझ्या मुलाला माहिती आहे. आणि मी टेन्शनमध्ये असतो हे घरातल्याला माहिती असतं. मॅडमला त्यांच्याशी बोलतो काय करायचं तो बघ नक्की जर आला नाही. आज असं झालं मी त्या लोकांना पाठवलं. असं माझ्या मुलाला विचारायला समजलं की मी सदैव सतत दिवसभर तुमचा विचार करत असतो. माझं असं बिलकुल नसतं की लेक्चर झालं संपलं तुम्ही आता तुमचं बघून घ्या. मग एक क्वेश्चनचे आन्सर हे समजत नाही तर कसं इझी करू. कारण मला एवढीच काळजी वाटते की हे जे सगळं डिफिकल्ट आहे ते तुमच्या ब्रेकमध्ये तुम्ही कसं काय ठेवा. ही माझी खूप मोठी काळजी. त्यात मी सतत हे सगळं प्लॅनिंग करतो. तर तुम्ही तसं फॉलो करत चाल. आणि मेन म्हणजे जसं सांगितलं इथे की डाऊट्स आहेत तुम्हाला थोडं शाळेने बाजूला ठेवायचा विचार. शाळेनेच बाजूला ठेवा आणि विचार. शाळेत आपलेच सर आहेत. हो, आणि सगळे सगळे फादर आहेत आपले. जावा विचार. तुम्ही कसं आपल्या पप्पांकडे जातात विचारा. जावा, काय प्रॉब्लेम तिला विचारा. कधी डाऊट विचारलाय आणि कंटाळलं नाही. सर ना
आमच्या डाऊटसाठी दुसरं पाठचा क्लास आहे ना ते थांबायचे आणि आमचे डाऊट क्लिअर करायचे. म्हणजे तिकडचे ते तर कम्प्लीट होते. मुलांचं डाऊट ना घेऊन ना कधीच मुलं घरी जातात का नाही असं सरांचं. डाऊट घेऊन कधीच घरी जातात. इकडचे डाऊट तिथेच क्लिअर करून टाक विषय सांग असं. आणि तुम्ही कंटाळू नका जास्त वेळ क्लास घेतो. जेवढं वेळ जास्त तेवढं वेळ तुमच्यासाठी आणि सरांनी सांगितलं हां 95 90 तुम्ही ना मला बाबा ह्याच्याशी वरती जायचं मला ह्याच्यापेक्षा जास्त मार्क्स भेटेल असं नाही. हे डिसाईड कर मला सगळ्यात जास्त चांगले मार्क्स भेटेल. मला माझं शाळेपासून मला बाहेर जायचं. मला माझं बेस्ट करायचं. मला माझं बेस्ट व्हर्जन करायचं. हे डिसाईड कर. दुसऱ्याशी कम्पेअर करू नका. एकदम छान. म्हणजे आपल्याला समजा आता 88 मिळतात तर आता 90 वर जायचं. नंतर 90 मिळाले तर आता 91 वर जायचंय. मग आता 92 असं स्वतःच कम्पॅरिझन करायचं, कॉम्पिटिशन स्वतःच करायचं असं ती सांगते. आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्याला 98 मिळतात, मी पण 99 मिळवणार. माझी कॅपॅसिटी तर मलाच हरवायचं आहे आणि पुढे जायचं. खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, जास्त वेळ आपण तिथे नको. आणि तू आता परत किती दिवस आता येते? मी ॲक्च्युली 1 वीक आहे.